आम्हाला एकदम झणझणीत लागते. आपण 1.5 वर्षानं मॅगी बनवतो एक सोबत. तर आपण पहिल्यांदा आता मसाला टाकणार आहे. मॅगी झाल्या एकदम प्रॉपर एकमेकाला मिक्स करा. त्यांनी आपल्याला एकदम जबरदस्त मॅगी बनवणार. नमस्कार दोस्तो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण मॅगी बनवतोय. आपण बरोबर प्रॉपर असा काय म्हणतात त्याला, प्रॉपर गेटअप केलाय. आणि आता मी इथं मॅगी बनवणार आहे. स्वॅब भाई आहेत. ओ भाई, आहा हा भाई. तर पहिला आपण वेगळ्या प्रकारे मॅगी बनवणार आहेत भाई आपले. कांदा लिंबू नाही, कांदा बटाटा कांदा टोमॅटो आणि चीज वगैरे घालून आम्ही बनवणार आहे. लास्ट आम्ही पावनखिंड मध्ये गेलेलो, पावनखिंड बघायला. तेव्हा आम्ही गेले 1 वर्ष झालं असेल ना रे. 1-1.5 वर्ष झालं. तेव्हा आम्ही मॅगी गेली सोबत असताना. त्यानंतर आत्ता करतोय. सो लेट्स बघूया. स्टे ट्यून. रिव्ह्यू तुम्हाला लवकरच देण्यात येते. गाइस आम्ही आप तेल टाकने वाले हैं भांडे में. ओके, तो इतना सा तेल है हमारे पास. कांदा खा. किती केवढं टाकायचं रे? कांदा भाजा पाहिजे का? बघू शकते तुम्ही येडी चालली. आम्ही पहिल्यांदा पाणी टाकले. पाणी टाकल्यावर मग तेल टाकले. आणि हम लोग कांदा टाकणे वाले. कांदा हे सगळं टाकू. सगळं टाक. आपण कांदा टाकलाय. ओके, कांदा प्लस टोमॅटो पण टाकले. भाई आपले कापून द्यायला लागले. बरोबर कसं प्रॉपर हे वाटायला लागलं खूप. हा नाही, प्रॉपर खूप वाटायला लागलं. मला काय म्हणायचं, हे बघा गाईज, हे प्रॉपर आम्ही तेलामध्ये भाजून घेतले, फ्राय करून घेतले. अर्थात फ्रायच म्हणतात ना रे. आता काय करायचं माहिती का, पाणी भरून हा 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 काढा पाणी. आपण 3 पॅकेट करणार आहे. मग पाठीमागे मग मॅगी आता आपण एकदम बारीक त्यातलं जायचं. हा हा हा. तर कोल्हापूरकरांना कसं एकदम झणझणीत लागते. त्यामुळे आम्ही जरा घरगुती पण घरगुती चटणी टाकणार आहे. हे बघा वाईच, आम्हाला झणझणीत लागते सगळं. त्यामुळं आम्ही चटणी टाकल्या, जे की हे मॅगी मसाला आहे. त्यामध्येच आम्ही आमची घरगुती पण चटणी टाकल्या, कारण आम्हाला एकदम झणझणीत लागते. बरोबर आहे का नाही? हो रे, बरोबर आहे नाही. सपला विषय. आपण 1.5 वर्षानं मॅगी बनवतो एक सोबत. कसं वाटते तुम्हाला? फील लाईक बरं वाटतं. पण आपण दोघंच आहे, सगळी पाहिजे होतो आपण. हा, हे महत्वाचा विषय आहे. आम्ही दोघंच आलोय, कारण काही इश्यू असतात, पोरांना कामं असतात. थांब मसाला पहिला भाजून घेऊया. टाक का? टाक. तर आपण पहिल्यांदा आता मसाला टाकणार आहे, कारण मसाला प्रॉपरपणे भाजून घेणार आहे. टाकलाय. जरा थोडं सर्व करायचं, एकदम प्रॉपर लाल भडक दिसलं पाहिजे. हे जरा असं केशरी टाईप आहे, कारण मॅगी मसाला आपण त्यात मिक्स केला आहे. त्यामुळं जरा केशरी रंग त्याला येतोय. अभी हम मैगी उसमें टाकने वाले. आता आपण थोडी थोडी मॅगी त्यामध्ये टाकायची.
टाकी तशी जाताना. वा वा टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी जायला बघा. जुगाड, दिस इज कॉल्ड जुगाड. वा 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 एकदम बेस्ट. कडक मॅगी एकदम कडक होणार. आणि त्यामध्ये आता नंतर आपण हे जे आपण मसाला केला आहे, जे की कांदा असू दे, कांदा टोमॅटो आपण तेलामध्ये जो भाजून घेतला होता तो आपण नंतर सर्व केला आहे. त्यामध्ये असली टेस्ट भन्नाट लागणार आहे का नाही गाईज शेवट. हे बघा गाईज एकदम प्रॉपर आपली मॅगी झाल्या एकदम प्रॉपर. आणि याला थोडंसं असं हलवून घ्या मॅगीला. आणि ते प्रॉपर ते जे आपण मसाला बनवला होता कांदा टोमॅटो तो जरा प्रॉपर मिक्स होऊ दे. ते पाणी जरा आटलं पाहिजे. कडक कडक कडक. याला बघूनच एकदम भारी वाटायला लागले. खाताना फील बघू आपण. तर गाईज एक सगळा मसाला वगैरे मिक्स केल्यानंतर आपण 5 ते 10 मिनिटं मोस्टली 10 मिनिटच तुम्ही ठेवा. कारण त्याचा पाण्याचा जो अर्क आहे तो जरा उतरला पाहिजे. आणि बाकी सगळा मसाला थोडासा असा हलवून घ्या, एकमेकाला असा मिक्स करा. आणि एकदम प्रॉपर म्हणजे मॅगी आपल्याला झालेली इथं दिसतात. इकडे तेव्हा एकदम प्रॉपर. सो आपण हे आता झाल्या एकदम प्रॉपर झाल्या. पाणी पण त्याचं मिक्स झालेलं आहे प्रॉपर. त्यावर थोडंसं चीज टाकून घ्या. नंतर वरनं चीज टाकायचं. हा 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 मस्त असं वरनं चीज सर्व करा. आणि थोडं त्याला वितळू द्या म्हणजे पूर्ण प्रॉपर ते मिक्स होऊ दे. तात्याने आपल्या एकदम जबरदस्त मॅगी बनवला. शेवट म्हणजे बस. फक्त त्याला नेक्स्ट टाइम आपण एक ट्राय करूया काय ह्याचा कोळशाचा स्मोक देऊया. त्याला कोळशाचा स्मोक देणार काहीच. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघू जर आम्हाला वेळ भेटला तर. एका वर्षानंतर नाही लवकरच भाई आपण बनवायचा दुसरा. सेम मॅगी बनवायची आणि त्याला कोळशाचा स्मोक द्यायचा. चलो अभी हम सर्व करेंगे. हा 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 हा. त्यानंतर थोडेसे असे सर्व करून घ्या मस्त पैकी झणझणीत. ये देखो गाइज हम लोगों ने मैगी बनाई है. ये आपल्या भावानं मॅगी बनवल्या. हे आपण ट्राय करतोय. एकदम बेस्ट लागल्या भावानं. खरं विषय काय माहिती आहे, विषय एकदम क्वालिटी आहे. आणि भावाला सल्यूट 100 तुपांची सलामी आहे. कारण एकदम टेस्टला पण एकदम भारी आहे. तुम्ही पण एकदा घरामध्ये तुमच्या ट्राय करा. 10 मिनिटांमध्ये. हां 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्हाला एकदम टॉप लेवलची मॅगी तुम्हाला खायला भेटेल. जशी आपण रेसिपी बनवल्या भावानं तशी ट्राय करा एकदा. आणि कमेंट करून नक्की सांगा मॅगी बनवून झाल्यावर कशी होती. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच विषय. भेटूया आपण लवकरच नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि नवीन ब्लॉग बघायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय बाय.